दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. राज्यातील वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात आजपासून राज्यभरातील 85,000 वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगारांनी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे. आंदोलनाचा प्रभाव नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे येथेही जाणवला. शक्तिमान गेट क्रांती मैदानावर संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी आणि आंदोलन करण्यात आले. यावेळी SEA संघटनेचे सूर्यकांत पवार, कॉम्रेड शमशुद्दीन खतीब, घनश्याम साळवे, शशिकांत पवार आदी मान्यवरांनी उपस्थित संघटनांपुढे आपले विचार मांडले. सरकारच्या खासगीकरण धोरणामुळे कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे भविष्य धोक्यात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नमस्कार, मी शशिकांत पवार, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटनेचा मी इथला शाखा अध्यक्ष आहे. या ठिकाणी समांतर वीज धोरण आणि मागासवर्गीयांचं आरक्षण या संबंधी आम्ही या ठिकाणी लढा देतोय. प्रमोशनाचं आरक्षण ज्या ठिकाणी BJPवर आलेले राज्य आहेत अशा ठिकाणी हे आरक्षण अद्याप लागू नाही झालेलं. इतर राज्यामध्ये ते लागू आहे, तसं ते महाराष्ट्रामध्ये पण लागू व्हावं. आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना, सर्व कर्मचाऱ्यांना जे जे शासनाच्या अधीन काम करतात अशा सर्वांना या ठिकाणी ते आरक्षण लागू व्हावं ह्यासाठी हा लढा देतोय. आणि ह्या लढा इतका भविष्यात तीव्र प्रमाणात होईल आणि आमच्या ज्या संघटना प्रमुख आहेत त्या आम्ही सर्व मिळून खांद्याला खांदा लावून आम्ही लढू. या ठिकाणी आमचे केंद्रीय नेते खतीब साहेब, सूर्यकांत पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही जोरदार आंदोलन करू. माझं नाव SR खतीब, मी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचा केंद्रीय उपाध्यक्ष आहे. आज 9 जुलैचा जो संप आहे, खरं तर हा देशव्यापी संप देशाच्या कामगार विरोधी नीती धोरण, उत्तर प्रदेशातील वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते गेली 230-33 दिवस ते आंदोलन करत आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा म्हणजे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मागच्या वर्षी 4 जूनला विधानसभेमध्ये सांगितलं होतं की विजेचा समांतर परवाना आम्ही देणार नाही आणि महावितरण कंपनीला 50,000 कोटीचं पॅकेज देऊ आणि याच्यातून बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. मात्र त्यांची आज परिस्थिती अशी आहे की त्यांनी दिलेल्या संपूर्ण आश्वासनाला त्यांनी हरताळ फासलेला आहे. आणि म्हणून आमच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयावर जवळपास 6 प्रमुख संघटना आम्ही आजच्या या संपामध्ये सहभागी आहोत. वेळ पडली तर कदाचित जसा जसा निर्णय होईल त्या खाजगीकरणाच्या धोरणाविरुद्ध आम्ही लढणार आहोत. मी सूर्यकांत पवार, अखिल भारतीय विद्युत अभियंता महासंघाचा मी पदाधिकारी आहे. आजचा हा संप जो आहे तर राष्ट्रव्यापी संप आहे. या संपाचा मुख्य उद्देश हाच आहे की देशामध्ये जे खाजगीकरण चालू आहे, जे काही म्हणजे खाजगी उद्योगाला हे गोष्टीची पूर्णपणे विल्हेवाट लावून त्या लोकांना दिलं चाललेलं आहे, त्याच्या विरोधात आम्ही लढतोय. हा लढा फक्त आमचाच नाही आहे, आमच्या अस्तित्वाचा नाही आहे, हा समाजातल्या प्रत्येक घटकाचा लढा आहे. या खाजगीकरणामुळे समाजातला प्रत्येक घटक हा पूर्णपणे त्याच्यामध्ये होरपळून निघणार आहे. मग तो शेतकरी असो, सर्वसामान्य वीज ग्राहक असो, उद्योजक असो किंवा मोठमोठे औद्योगिक ग्राहक असो सुद्धा. कारण की हा उद्योग शासनमान्य कंपन्यांनी उभा केलेला, शासनाच्या ह्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पैशातून उभा राहिलेला उद्योग आहे. या उद्योगाचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं होतं महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, त्या संपूर्ण उद्योगाचं खाजगीकरण इझिली कॉर्पोरेट हाऊसेसला दिलं चाललेलं आहे. त्याच्या विरोधात लढतोय. जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस हेच गोष्ट सांगितली जाईल की हा लढा लढत असताना जी लोक कार्यरत होती, ज्यांना त्याच्या बाबतीत अभ्यास होता, ज्यांना ह्या गोष्टी कळत होत्या, जनतेला या गोष्टीपासून मुक्त करण्यासाठी, खाजगीकरणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आज आम्ही लढत आहोत. भारतातले 24 कोटी, मग तो वीज उद्योग असेल, LIC असेल, विमा क्षेत्र असेल, पोस्ट ऑफिस असेल, रेल्वे असेल, ही सर्व लोक उतरलेली आहेत. वीज कंपन्यांचे खाजगीकरण थांबवावे, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपन्यांच्या पुनर्रचनेचा विरोध करण्यात यावा. 2019 नंतर मंजूर झालेल्या उपकेंद्रांना कर्मचारी मंजुरी, सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी. वीज सहाय्यकांचा कार्यकाल 3 वर्षांऐवजी 1 वर्ष करावा. खाजगी कंपन्यांना समांतर परवाने देण्यास विरोध करण्यात यावा. तर महानिर्मितीमधील 16 जलविद्युत केंद्रांचे खाजगीकरण रद्द करण्यात यावे
अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। या संपात सहभागी असलेल्या संघटनांमध्ये वर्क्स फेडरेशन, मागासवर्गीय संघटना, एसी व इतरांनीही सहभाग घेतला। या आंदोलनादरम्यान SR खतीब व सूर्यकांत पवार यांनी माध्यमांशी बोलताना या आंदोलनामागील कारणे उलगडली। आता या निर्णयानंतर प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। विजय बागुल, दक्ष न्यूज, नाशिक।